विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओमध्ये केंद्रप्रमुख पेपर 2 मधील शिक्षण क्षेत्रातील प्रमुख संस्थांची रचना व कार्य याबद्दल वस्तुनिष्ठ सराव प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे बघा, व्यावसायिक शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे? पर्याय दिलेले आहे, व्यक्तीला ज्ञानसंपन्न बनवणे, व्यक्तीला एखाद्या व्यवसायाचे कार्यकौशल्य आत्मसात करून देणे, तिसरा आहे व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यास मार्गदर्शन करणे आणि चौथा आहे व्यक्तीमध्ये व्यापारी दृष्टिकोन बिंबवणे। असे याचे आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहेत आणि याचे योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2। म्हणजे व्यावसायिक शिक्षणाचा प्रमुख उद्देश कोणता आहे तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यवसायाचं कार्यकौशल्य आत्मसात करून देणे हे व्यावसायिक शिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे। पुढचा प्रश्न बघूया, वर्गामध्ये एक पाठ्यांश शिकवताना शिक्षक आंतरक्रियात्मक उपगमाचा उपयोग करीत आहे, म्हणून त्याने टिंबटिंब बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे। पर्याय दिलेले आहे, अनुधावन, प्रत्याभरण, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान। असे आपल्याला इथं 4 पर्याय देण्यात आलेले आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रत्याभरण। म्हणजे वर्गामध्ये एक पाठ्यांश शिकवताना शिक्षक आंतरक्रियात्मक उपगमाचा उपयोग करीत आहे, म्हणून त्याने प्रत्याभरण या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे। उत्तर पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, शिक्षक शिक्षणाचे 3 प्रमुख घटक टिंबटिंब आहेत किंवा शिक्षक शिक्षणाचे 3 प्रमुख घटक कोणकोणते आहेत? पर्याय दिलेले आहे, उद्दिष्टे, अध्यापन पद्धती, मूल्यमापन, दुसरा आहे तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तिसरा आहे सैद्धांतिक आधार, शालेय विषय अध्यापन पद्धती आणि तिसरं सराव अध्यापन आणि चौथं दिलेलं आहे सराव अध्यापन, अंतर्वासिता आणि सूक्ष्माध्यापन। अशा आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। म्हणजे शिक्षक शिक्षणाचे किती घटक आहे तर 3 प्रमुख घटक किती आहेत? 3 घटक आहेत। तर ते कोणकोणते आहे तर सैद्धांतिक आधार, शालेय विषय अध्यापन पद्धती आणि सराव अध्यापन हे शिक्षक शिक्षणाचे 3 प्रमुख घटक आहेत। पुढचा प्रश्न बघूया, खालील विधानांवर विचार करा। विधानं दिलेली आहेत, पाहूया विधानं कोणकोणती आहेत। महाराष्ट्रात आधुनिक शिक्षणाची सुरुवात मिशनरांनी 18व्या शतकामध्ये केली। ब आहे, इसवी सन 1821 मध्ये सरकारने पुण्यात संस्कृत कॉलेज स्थापन केले आणि क आहे, संस्कृत कॉलेजचेच नाव पुढे डेक्कन कॉलेज झाले। अशी 3 विधानं दिलेली आहेत आणि वरीलपैकी योग्य विधाने निवडा असं आपल्याला सांगितलेलं आहे। पर्याय दिलेले आहेत, फक्त अ व ब, अ ब आणि क आणि वरीलपैकी एकही नाही। असे आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ ब आणि क। म्हणजे वरील 3ही विधाने योग्य आहेत किंवा बरोबर आहेत। कोणती कोणती विधाने आहेत ती तर महाराष्ट्रात आधुनिक शिक्षणाची सुरुवात मिशनरांनी कोणत्या शतकात केली हा पण प्रश्न तयार होऊ शकतो तर 18व्या शतकात केली। इसवी सन 1821 मध्ये सरकारने पुण्यात कोणतं कॉलेज स्थापन केलं तर संस्कृत कॉलेज स्थापन केलं। संस्कृत कॉलेजचे नाव पुढं कोणतं कॉलेज झाले तर डेक्कन कॉलेज। डेक्कन कॉलेजचे पूर्वीचे नाव काय होते तर संस्कृत कॉलेज हे होतं। म्हणजे उलटसुलट सुद्धा याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। मग ही 3ही विधाने बरोबर आहेत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अ ब आणि क। आता पुढचा प्रश्न पाहूया, अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारीत खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश होत नाही? प्रश्न नीट बघा विद्यार्थी मित्रांनो, अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारीत खालीलपैकी कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश होत नाही असं आपल्याला विचारलेलं आहे। पर्याय दिलेले आहे, उपयोजित कला, शिक्षक शिक्षण, व्यवस्थापन शिक्षण आणि अभियांत्रिकी शिक्षण। अशा आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिक्षक शिक्षणाचा समावेश अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारीत होत नाही। प्रश्न मग कशा कशाचा समावेश होतो तर अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारीमध्ये उपयोजित कला, व्यवस्थापन शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण या अभ्यासक्रमाचा समावेश होतो। शिक्षक शिक्षणचा समावेश होत नाही। शिक्षक शिक्षण या अभ्यासक्रमाचा समावेश अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या अखत्यारीत होत नाही। म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2, शिक्षक शिक्षण। पुढचा प्रश्न बघूया,
भारतामध्ये टिंबटिंब भाषा विद्यापीठे आहेत, ज्यात टिंबटिंब अभिमत विद्यापीठे आणि टिंबटिंब केंद्रीय विद्यापीठे आहेत. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, परीक्षेला येऊ शकतो. भारतामध्ये आपल्याला दिलेलं आहे किती विद्यापीठे विचारलेले आपल्याला त्याने. भाषा विद्यापीठे किती आहे, त्यामध्ये अभिमत विद्यापीठे किती आहे आणि किती केंद्रीय विद्यापीठे आपल्याला विचारलेले आहे. आणि याचे पर्याय दिलेले आहे 6, 3, 3, 6, 4, 2, 6, 2, 4 आणि 6, 5, 1 असे आपल्याला इथं 4 पर्याय देण्यात आलेले आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1. म्हणजे भारतामध्ये 6 हे भाषा विद्यापीठ आहेत, ज्यामध्ये 3 हे काय आहे, अभिमत विद्यापीठे आणि पुढचे 3 हे काय आहे, केंद्रीय विद्यापीठे आहेत. भारतामध्ये एकूण किती 6 भाषा विद्यापीठे आहेत, ज्यामध्ये 3 हे अभिमत विद्यापीठे आणि 3 केंद्रीय विद्यापीठे आहेत. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1, 6, 3, 3. पुढचा प्रश्न बघूया. ज्ञान विज्ञान विमुक्तये हे ध्येयवाक्य टिंबटिंबचे आहे. हे प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात बरं का. हे ध्येयवाक्य कोणते कोणाचे आहे असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे UGC म्हणजे विद्यापीठ अनुदानाचा विद्यापीठ अनुदान आयोग. नंतर आहे 2 नंबरचा आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. तिसरा आहे महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ. आणि चौथं दिलेलं आहे वरीलपैकी एकही नाही. असे आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 UGC म्हणजे विद्यापीठ अनुदानाचं कोणतं ध्येयवाक्य आहे तर ज्ञान विज्ञान विमुक्तये म्हणजेच ज्ञान विज्ञान विमुक्तये हे ध्येयवाक्य UGCचं आहे, म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक विपणन संस्थेने शिक्षणाच्या जागतिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कराराखाली शिक्षणाचा समावेश एक उपभोग्य वस्तू म्हणून केला आहे. पर्याय दिलेले आहे व्हॅट, युनेस्को, गॅट आणि WHO. अशा आपल्याला इथं 4 पर्याय देण्यात आलेले आहे. आणि त्याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 गॅट. म्हणजे जागतिक विपणन संस्थेने शिक्षणाच्या जागतिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या कराराखाली तर गॅट कराराखाली शिक्षणाचा समावेश एक उपभोग्य वस्तू म्हणून केला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. पर्याय क्रमांक 3 गॅट या कराराखाली शिक्षणाचा समावेश एक उपभोग्य वस्तू म्हणून केलेला आहे. कोणी केलेला आहे तर जागतिक विपणन संस्थेने. कशासाठी केलेला आहे तर शिक्षणाच्या जागतिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेला आहे. यामध्ये सुद्धा 2-3 प्रश्न दडलेले आहेत. तुम्हाला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद ही खालीलपैकी कोणाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते. पहिला आहे UGCचे अध्यक्ष, दुसरा आहे भारताचे राष्ट्रपती, तिसरा आहे CSSRचे अध्यक्ष किंवा संचालक आणि चौथा आहे HRDचे मंत्री महोदय. अशा आपल्याला इथं 4 पर्याय देण्यात आलेले आहे. आणि त्याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भारताचे राष्ट्रपती हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था परिषद ही भारताचे राष्ट्रपती यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करते. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. पुढचं बघूया. खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने युनिसेफने चंद्रपूर व यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यात गणित विज्ञान व एकूण शिक्षणात जिवंतपणा आणला, समाजाचा सहभाग वाढविला. पहिला आहे चंद्रकांत दळवी, बाबा आमटे, विजया चौहान आणि सुधा काळदाते. अशा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विजया चौहान. बघा विद्यार्थी मित्रांनो हा आपला प्रश्न महत्त्वाचा आहे. तर विजया चौहान यांच्या पुढाकाराने, कोणाच्या पुढाकाराने विजया चौहान यांच्या पुढाकाराने युनिसेफने चंद्रपूर व यवतमाळ या आदिवासी जिल्ह्यामध्ये गणित विज्ञान व एकूण शिक्षणात जिवंतपणा आणला आणि समाजाचा सहभाग वाढविला. प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत. आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी कोणते विधान चुकीचे आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत राष्ट्रीय ज्ञान परिषद म्हणजे NKC
राष्ट्रीय ज्ञान परिषद सन 2005 प्रथमतः स्थापित झाली. 5 वर्षाकरिता 2005 ते 2010. ब. ती एक सल्ला देणारी व संनियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे. पर्याय दिलेले आहे फक्त अ, फक्त ब, कोणतेही नाही आणि दोन्हीही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे दोन्हीही विधाने चुकीची आहेत. पुढचं बघूया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला कोणता दर्जा दिला गेला आहे? महत्त्वाचं आहे बघा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई संस्थेला खालीलपैकी कोणता दर्जा दिला गेला आहे? पहिला आहे केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ आणि वरीलपैकी एकही नाही. असे आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे, म्हणजे अभिमत विद्यापीठ. अभिमत विद्यापीठाचा दर्जा खालीलपैकी कशाला दिलेला आहे, कोणत्या संस्थेला दिलेला आहे असंही विचारलं जाऊ शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवई या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील प्रज्ञावान मुलांसाठी सुरू केलेल्या संस्थेला टिंबटिंब असे म्हणतात. प्रश्न महत्त्वाचा आहे, नेहमीच्या तुमच्या ओळखीचा आहे हा प्रश्न, की ग्रामीण भागातील प्रज्ञावान जी मुलं आहेत त्या मुलांसाठी सुरू केलेली जी काही संस्था आहे त्या संस्थेला काय म्हणतात? पहिला आहे आश्रमशाळा, साखर शाळा, नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालय. असे आपल्याला इथं 4 पर्याय दिलेले आहे. आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवोदय विद्यालय. म्हणजे ग्रामीण भागातील जे काही प्रज्ञावान मुलं आहे त्या मुलांसाठी सुरू केलेल्या संस्थेला आपण नवोदय विद्यालय असं म्हणतो. जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवोदय विद्यालय. विद्यार्थी मित्रांनो, मी हे प्रश्न डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांच्या केंद्रप्रमुख पेपर 2 शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह या पुस्तकातून, या वस्तुनिष्ठ पुस्तकातून घेतलेले आहे. हे पुस्तक बघा तुम्हाला नेट, सेट, टेट, TAIT या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे हे पुस्तक IBPS पॅटर्ननुसार केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.